व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी। त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी। सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। आपला श्रीमद भागवत सत्संग आणि मागच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं ज्या ठिकाणी कमळावर बसले होते ब्रह्मा आणि ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की मी कोण आहे, माझी उत्पत्ती कुठून आहे. तर ब्रह्मदेवाने अनेक युगापर्यंत त्या ठिकाणी शोध घेऊनही सापडलं नाही. शेवटी ध्यान केलं, समाधिस्थ झाले आणि भगवान परमेश्वराच्या कृपेतूनच त्या ठिकाणी काय झालं, आकाशवाणीचा प्रसंग दुसरीकडे होता. आपण दुसऱ्या स्कंधामध्ये ते ऐकलेलं. इथे जे वर्णन आपण केलं त्याच्यामध्ये भगवान परमात्मा साक्षात प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी ज्ञान दिलं. एकतर वेदमूर्ती स्वयं ब्रह्मा आहे. ब्रह्मा जे आहेत जन्मतः वेदाला घेऊनच सोबत आलेले, तरीही त्या वेदाचं जे ज्ञान आहे सम्यक रूपाने अनुभवाला आलेलं नव्हतं. परमात्म्याच्या कृपेतून त्या ठिकाणी वेदाचं ज्ञान अनुभवामध्ये आलं आणि हे श्रीमद भागवत शास्त्र ब्रह्मदेवाला मिळालं. अशा प्रकारे मग भगवान परमात्म्याला समोर पाहिल्यानंतर ब्रह्मदेव अत्यंत हर्षित झाले. त्यांना परमात्म्याचं ते अभूतपूर्व असं परम सौंदर्य त्या ठिकाणी मनाला भावलं आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाने भगवान परमेश्वराची फार सुंदर अशी स्तुती केली. तर त्या स्तुतीमध्ये पूर्ण एक अध्याय आहे आणि आज वारंवार वर्णन आपण ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे फार विशेष वर्णन त्याचं आता करत नाही. तर ब्रह्मदेवाने स्तुती केली. त्या स्तुतीतून भगवान परमेश्वर परमात्मा आणखी प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की आता आपल्याला सृष्टीची उत्पत्ती करायची आहे, सृष्टी सर्जना करायची आहे. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानेच बघा, जसं
प्राकृत आणि विकृत अशा प्रकारची दोन सृष्टी असते बघा, प्राकृत आणि विकृत. जसं तुम्हाला घर बांधायचंय, बरोबर आहे, मग तुम्ही काय करता, घर बांधण्याकरता मिस्त्रीला बोलवतात, मिस्त्रीकडून यादी घेता सामानाची, पण त्याच्या आधी एखादा इंजिनियर बोलवता, त्याच्याकडून प्लॅन काढून घ्यायचा ना, आपल्याला घर किती कसं कसं काय बांधायचं, किती खोल्या पाहिजे, आपलं बजेट काय, त्यानुसार मग ते आपल्याला प्लॅन आखून देतील. त्या प्लॅन प्रमाणे मग आपण काय करायचं, एखाद्या मिस्त्रीला बोलवायचं आणि मग तो जे काही यादी देईल सामानाची ते आपल्याला त्या ठिकाणी आणावं लागतं. एवढ्या एवढ्या सिमेंट बॅग, एवढी वाळू, एवढ्या इटा, एवढं स्टील, अमुक तमुक जे काही लागतं ते सगळं सामान त्या ठिकाणी आपण, हे सामान म्हणजे उपादान आहे. घर बांधण्याकरता हे जे साहित्य लागतं हे उपादान त्या ठिकाणी आपण गौंड्याच्या हातामध्ये देणार, कॉन्ट्रॅक्टरला देणार, आता तुम्ही हे काम पूर्ण करा, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं डील होतं. त्याच प्रकारे म्हटले भगवान परमात्म्याने काय केलं, कारण बघा घराचा जो मालक आहे ना तो बांधकाम करतो, सगळं सामान साहित्य तो आणून देतो ना, आणि मग तुम्ही करा, किंवा पैसा देतो, जे काही उपादान जे साहित्य लागतं ते आणून देतो, तर गृहस्वामी देतो. तसं या चराचराचा जो स्वामी आहे परमात्मा, या संपूर्ण चराचराला बनवायचं होतं. मग ह्याला बनवण्याकरता जे सामग्री लागते, जे साहित्य, त्यालाच उपादान म्हणतात, तर ते जे काही लागतं भगवान परमात्म्याने आणून दिलं, सगळं काही त्या ठिकाणी व्यवस्थित करून दिलं, आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे त्याला पूर्ण बांधण्याची, बनवण्याची जे काही आहे ते सगळं ब्रह्मदेवाने पुढचं काम सांभाळलं. तर ही प्राकृत आणि विकृत अशी जी सृष्टी आहे, प्राकृत सृष्टीमध्ये भगवान परमात्म्याने उपादान दिलं, प्राकृत सृष्टी म्हणजे उपादान, आणि विकृत सृष्टी म्हणजे त्या ठिकाणी बाकी बनवलं गेलेलं. तर मग अशा प्रकारे बघा जीव, आणि हे सृष्टी बनवायची कशी बरं, मग जीव आहेत ना आपण सगळे, तर आपण सर्व जीव प्रलयाच्या काळी त्या ठिकाणी आपला जो काही प्रारब्ध होता त्या प्रारब्धानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. प्रलय झाला, आता ते कसा प्रलय होतो, कधी होतो, हे आपल्याला उद्या ऐकायचं. ती कालगणना जी आहे ना ती सगळी व्यवस्थित उद्या ऐकायला भेटेल. मग आता जे आहे 10 प्रकारचा जो सर्ग याचं वर्णन करूयात. तर म्हणाले की प्रत्येक जो जीव आहे प्राणी, त्या प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचा एक प्रारब्ध बनतो. मग त्याचं कर्म अत्यंत उच्च आहे, अत्यंत नीच आहे किंवा मध्यम आहे, त्याच्यानुसार त्याला पुढचा कोणता जन्म मिळेल हे ठरवलं जातं. मग तुम्ही जो काही कर्म करताय, जे काही करता, त्या सगळ्याचा हिशोब भगवंताकडे सांभाळून ठेवलेला असतो. मग त्यानुसार तुम्हाला बरोबर तसाच जन्म पुढचा मिळतो. मग आपल्या जीवाचं जे प्रारब्धानुसार जे काही कर्म आहे त्यानुसार मग पुढची सृष्टी भगवान परमात्मा रचतात. जसं नाही का, परीक्षा देतात, मग किती जागा रिकाम्या आहेत त्यानुसार तेवढेच फॉर्म भरले जातील, किंवा तेवढंच काहीतरी, म्हणजे ती जे आहे ती जी प्रक्रिया. मग जसं मनुष्याच्या जागा किती रिकाम्या आहेत त्यानुसार मग किती लोकांनी किती चांगले चांगले कर्म केलेले आहेत, किती वाईट कर्म केलेले आहेत, त्यानुसार त्यांना त्या जागा भरल्या जातात. त्यामध्ये सुद्धा ना कॅटेगरी असते, बरोबर की नाही. तुम्हाला नोकरी लागेल, पण असं नाही का सरकारी नोकरीमध्ये बघा त्याची रँक लागते ना, त्यानुसार तुम्हाला ती पोस्ट दिली जाईल. मग ही पण माणसाला एक जी पोस्ट मिळते ना, याच्यामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारचे कर्म केलेले आहेत पाठीमागे, त्यानुसार तुमची कितवी रँक आहे, त्यानुसार तुम्हाला ते सगळं तसं तसं त्या ठिकाणी मिळणारा हा जन्म आहे. मग त्या प्रकारचा हिशोब लावून भगवान परमात्मा ही सृष्टी बनवतात. विशेष करून बघा, बाकी संपूर्ण जी सृष्टी आहे या संपूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याला, मोबाईल सायलेंट करून थोडस काय होतं, विक्षेप होतो ना. मला असं वाटते, मला बोलण्यापेक्षा ना ऐकणाऱ्यांना जास्त विक्षेप होईल यातून, त्यामुळे सर्वांनी लक्षामध्ये ठेवा नेहमीच. तर सृष्टी जी आहे याच्यामध्ये बघा भगवान परमात्म्याने मनुष्याला खूप सुंदर बनवले. बाकी सर्वांपेक्षा मनुष्य सर्वात अद्भुत आहे, आणि भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न झाले मनुष्याला बनवल्यानंतर, किंवा खूप सुंदर मॉडेल बनलं, म्हणजे फार आनंद वाटला, प्रसन्नता. म्हणजे तुम्हाला येत नसेल दुसऱ्याकडे जा, स्विच ऑफ करून ठेवा, स्विच ऑफ लाल बटन. तर मी जे काही केलंय, मी जे काही बनवलंय ते खूप सुंदर बनलंय. याच्यावर जसं चंद्रयान गेलं आणि सर्वांना आनंद झाला, म्हणजे मी जे काही बनवले, आम्ही जे काही केले, जे काही परिश्रम आहेत ते सार्थक झाले, याचा आनंद सगळ्यांना आहे, बरोबर की नाही. तसंच हे जे मॉडेल बनवलं, माणूस बनवला भगवंताने सृष्टीमध्ये, पहिल्यांदा जेव्हा माणूस बनवला
तोच माणूस अजूनही आहे बरं का, बदललं काहीच नाही माणसामध्ये. म्हणजे असं काही पूर्वी एकदा म्हणजे फार जुन्या काळी माणूस बनवला होता आणि माणूस बनवल्यामध्ये काहीतरी चूक झाली होती आणि ती चूक दुसऱ्यांदा जेव्हा बनवायला गेला ती दुरुस्त करण्यात आली. असं झालंय का? नाही. बघा बरं का, लक्ष द्या. म्हणजे असं आपल्यामध्ये कसे आपण जे काही बनवतो अपडेट होत राहतं प्रत्येक वेळी. काहीतरी जुनं जे असतं त्याच्यामध्ये काहीतरी नवं टाकून काहीतरी नवीन केलं जातं, अपडेट केलं जातं. जसं पूर्वीच्या गाड्या होत्या आत्ताच्या गाड्या फार फरक आहे. पूर्वीचे फोन वगैरे जे काही होतं त्याच्यामध्ये अपडेट होत गेलं. पण भगवान परमात्म्याच्या सृष्टीमध्ये जे काही बनलं गेलं ते कायमच आहे. असं झालं नाही की डोळे इथे होते आणि मग भगवान नाही, समजा डोळे खाली लावले होते त्यांनी गुडघ्याला वगैरे आणि मग म्हटले, कसं नसतं का ते हेडलाईट असतात गाडीच्या पुढे असतात त्याप्रमाणे म्हणजे डोळे असे गुडघ्याला वगैरे लावले होते आणि म्हटले नाही, ते लहानपणी रांगता रांगता फुटून गेले, त्याच्यामुळे मग दिसायलाच बंद झालं ना पुढे. म्हणून भगवंतानी काय केलं, पुढच्या वेळेस माणूस बनवला मग डोळे थोडे वरती लावले. असं झालंय का? हे जी ठेवणी शरीराची संपूर्ण जी रचना आहे ही सगळीच्या सगळी भगवंताने सुरुवातीला अशी बनवली होती जी की कधीही त्याला नवीन परत करण्याची गरज पडणार नाही, दुसऱ्या प्रकारे घडवण्याची गरज पडणार, म्हणजे ते कायमचं बनवून गेलं. ही भगवंताची सृष्टी आहे. याच्यामध्ये मनुष्याला अत्यंत सुंदर बनवलं आणि त्याला बनवल्यानंतर भगवान स्वतः फार प्रसन्न झाले. कशामुळं बरं? पण भगवंताची जी लीला आहे ना, कारण की जनावरामध्ये भगवान अवतार कसं काय घेऊ शकतात? हा अवतार माणसाकरता घेतील ना, आणि माणसांच्या मध्ये घेतील, माणसांसाठी अवतार घेतले, जेवढे अवतार घेतले. नाही तर पशु जेवढे जनावर आहेत, गाया म्हैस बैल जे काही होते त्यांना काय घेणं देणे, भगवान आले का आणि नाही आले काय? त्यांच्यामध्ये भगवान जरी आले तरी त्यांना काही एक कळणार नाही, त्याचं जे महत्व आहे ते कदापि येणार नाही. भगवंताला अनुग्रह लीला करायची होती म्हणून मनुष्य इतका सुंदर प्राणी बनलेला आहे की बरोबर त्याच्यावर भगवान अनुग्रह करू शकतात आणि स्वतः अवतार धारण करून सुद्धा रामकृष्ण आदी रूपामध्ये येऊन सुद्धा त्या ठिकाणी लीला करू शकतात. हे जेव्हा भगवंताने पाहिलं अत्यंत प्रसन्न झाले. मग अनुग्रह लीलया हे संपूर्ण सृष्टी रचना आहे. मग फक्त माणसाला बनवून जमणार नाही ना, बाकी पण सगळं पाहिजे. कारण की नुसतं माणूस बनवला ते माणूस पाप आणि पुण्य दोन्ही करतोय. मग याने जर पाप केलं तर त्याला परत माणूसच कसं बनवायचं? मग दुसऱ्या पण युनी पाहिजेत, त्याच्याकरता बाकीचा पसारा. तर मग यामध्ये बघा हे सगळं काही बनवलं गेलं, प्राकृत आणि वैकृत सृष्टी. तर प्राकृत सृष्टीमध्ये सुद्धा जसं भगवान परमात्म्याने सामग्री आणून दिली, या सामग्रीचा काय उपयोग करायचा हे मग वैकृतिक सृष्टी आहे. जसा यज्ञासाठी जी काही सामग्री लागते ती सगळी सामग्री भगवंताने सृष्टीमध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहे. तुम्हाला काय पाहिजे यज्ञ करताना ते सगळं काही उपद्रव त्या ठिकाणी द्रव्य तुम्हाला मिळते, उत्पादन आहे. परंतु ते सगळं जे आहे त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी यज्ञामध्ये होतो याची जी बुद्धी लावली ही वैकृतिक सृष्टी आहे. मग प्राकृतिक आणि वैकृतिक, तर प्राकृत सृष्टी जी आहे ती 10 प्रकारची आहे. किती? जसं आपण पूर्वीच पाहिलं होतं सर्ग आणि विसर्ग. तर प्राकृतिक सृष्टी जी आहे ती सर्ग आहे आणि वैकृतिक सृष्टी जी आहे ती विसर्ग आहे. तर त्या ठिकाणी प्राकृत सृष्टी ही 6 प्रकारची आहे आणि वैकृतिक ही 4 प्रकारची आहे. म्हणजे एकूण सृष्टी काय झाली ही 10 प्रकारची. तर 6 आणि 4 हे 10 अशा प्रकारे. तर मग पाहूयात आपण ती सृष्टी जी भगवंताने बनवली आहे ती कोणती कोणती आहे भगवंताच्या यादीमध्ये. तर प्राकृतिक म्हणजे भगवंताने बनवून पाठवलेली सृष्टी, त्याचं वर्णन करत असताना या ठिकाणी सांगितलंय की हे बघा, सगळ्यात पहिली सृष्टी प्रकृती आहे आणि ती जी प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न झाला. कालच आपला विषय झाला होता ज्यामध्ये की 3 गुण आहेत ना, सत रज आणि तम. या त्रिगुणात्मिका प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न झाला, म्हणजेच या 3 गुणामध्ये कमी जास्त असा भेदभाव निर्माण झाला आणि त्यातूनच त्या ठिकाणी काय उत्पन्न झालं? महत्तत्व. महत्तत्व म्हणजे बुद्धी. सगळ्यात पहिली बुद्धी बनली गेली आणि त्या बुद्धीचा परत क्षोभ झाला, त्याच्यापासून उत्पन्न झालं अहंकार. अहंकाराची उत्पत्ती झाली, ही झाली दुसरी. पहिली सृष्टी काय आहे? पहिलं बनलं गेलं बुद्धी म्हणजे महत्तत्व, दुसरं बनलं अहंकार म्हणजे अंतःकरण. त्याच्या ठिकाणी अहमत्व जागृत झालं. मग हे जे अहंकार आहे हा सामान्य नाहीये, तो अहंकार. त्याच्यानंतर पुढे अहंकारामध्ये जेव्हा क्षोभ उत्पन्न झाला तर भूत सर्ग, द्वौ भूत सर्ग लोकेस्मिन दैव आसुर एवच म्हटलं ना, दैव आणि आसुर संपत्ती जी आहे
तर ते जे भूत सर्ग आहे ते त्या ठिकाणी उत्पन्न झालं. हे झालं तिसरी सृष्टी. याच्यानंतर प्राकृत सृष्टीमधली चौथी सृष्टी जी आहे ती आहे त्या ठिकाणी चौथी इंद्रिय. जे आहे याच्या आधी आपण ऐकलेलं भूत सर्ग, त्याच्यामध्ये 5 इंद्रिय आणि त्यांचे देवता सुद्धा म्हटलं जातं. किंवा 5 इंद्रिय किंवा पंचतन्मात्रा. 5 इंद्रिय कोणते कोणते आहेत माहिती आहे का? 5 इंद्रिय आपल्या शरीराचे दाब ते गुराई. पंच ज्ञानेंद्रिय. 5 इंद्रिय म्हणजे तुम्ही पंच ज्ञानेंद्रिय कोणते कोणते आहेत तुम्ही सांगायचे. नाक, डोळे, तोंड, कान, नाक, डोळे, तोंड, तोंड नाही जीभ, जीभ आणि एक त्वचा. हे क्रम सगळा उलटा पुलटा झाला. हा, तर सगळ्यात पहिलं काय महाराज? थोडं थोडं बोलायला पाहिजे ना. बोलले बरोबर बोललेले, माग पुढे होऊ द्या. नाही बरोबर आहे, तसं काही नाही. पण तरीही जर त्याचा क्रम लावला तर असं होतं. पहिला आहे श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, दुसरा आहे स्पर्शेंद्रिय म्हणजे त्वचा, तिसरा आहे दर्शनेंद्रिय म्हणजे डोळे, आणि त्याच्यानंतर चौथा आहे रसनेंद्रिय म्हणजे जीभ, आणि पाचवा आहे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. तर हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ते त्या ठिकाणी उत्पन्न झाले. त्यांचे पंच तन्मात्रा म्हणजे कानाचा तन्मात्रा काय? शब्द. ऐकायचं ना, ऐकायचं का? आम्ही काय ऐकतो? शब्द ऐकतो ना आपण. तर कानाचा तन्मात्रा शब्द, स्पर्श हा पण एक तन्मात्रा. त्याच्यानंतर रूप, डोळ्याने आपण पाहतो रूप. त्यानंतर घ्राणेंद्रिय आपलं रसनेंद्रियाच्या माध्यमातून आपण रसाचा आस्वादन घेतो. जे 6 रस आहेत, कट्टू, आम्ल आदी. तर ते रस, आणि शेवटी गंध, सुगंध आणि दुर्गंध जो की नाकाद्वारे आपण घेतो म्हणजेच घ्राणेंद्रिय. तर अशा प्रकारे यांचे पंच ज्ञानेंद्रियांचे पंच तन्मात्रा. आता राहील लक्षात क्रम. अच्छा ठीक. म्हणजे हे कसं आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे जे 5 महाभूत आहेत त्या महाभूतांच्या माध्यमातून हे सगळे लक्षात ठेवता येतील, काही अवघड नाहीये. अशा प्रकारे याच्यानंतर चौथी जी सृष्टी आहे ते इंद्रिय आहेत. इंद्रिय हे जे बनलेत. मग 5वी जी सृष्टी आहे त्या इंद्रियांची देवता आहे. पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांची 5 देवता पण आहेत. पंच ज्ञानेंद्रियांची 5 देवता कोणते? जसं श्रवणेंद्रिय आहे, तर श्रवणेंद्रियाची जी देवता आहे ती दिशा आहे. किती? 10 दिशा आहेत ना. कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. ह्या झाल्या 8. आणि ऊर्ध्व आणि अध, अशा प्रकारे ह्या झाल्या 10 दिशा. तर या 10 दिशा ज्या आहेत ह्या या श्रोत्रेंद्रियाच्या देवता आहेत. अशा प्रकारे हे झालं. त्यानंतर म्हटले स्पर्शेंद्रियाची जी देवता आहे ती वायू आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे दर्शनेंद्रियाची जी देवता आहे ती सूर्य आहे. त्याच्यानंतर रसनेंद्रियाची देवता आहे वरुण, आणि घ्राणेंद्रियाची देवता अश्विनी कुमार. अशा प्रकारे हे 5 त्यांचे देवता उत्पन्न झाले. आणि मग ही जी सृष्टी आहे 5 प्रकारची तयार झाली. याच्यामध्ये आता 6वी जी सृष्टी आहे प्राकृत सृष्टीमधली ती आहे अविद्या. अविद्येचं जे कार्य आहे, कारण की बघा याच्यामध्ये काहीतरी कार्य व्हावं लागेल ना, नुसतं एवढ्यात थांबणार नाही. बाकी सगळं जे आहे ते उत्पन्न होण्याकरता अविद्या अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अविद्येची त्या ठिकाणी कार्य सुरू झाले. त्याच्यामध्ये अविद्या जी आहे तिच्यामध्ये 5 गाठी सांगितलेल्या आहेत. जे पंचपर्वा क्लेश आहेत ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, याचप्रमाणे ही अविद्येचे हे जे आहेत 5 गाठ त्यासाठी सांगितले. एक श्लोक आहे इथे म्हटले, षष्ठस्तु तमसः सर्गो यस्त्व बुद्धी कृतः प्रभो षडिमे प्राकृता सर्गो वैकृतानपिये शृणु. अशा प्रकारे म्हटले काय आहे ते अविद्येचे 5 गाठ. तर सांगितले तामिश्र, पहिलं सांगितले तामिश्र, नंतर अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह. अशा प्रकारे हे अविद्येचे 5 लक्षणं सांगितलेत. तर अविद्येचे 5 कार्य आहेत. अविद्या आहे म्हणून हे सगळं होऊ शकते. मग अशा प्रकारे पंचपर्वा क्लेशात्मक ही अविद्या. हे झाले किती? 6 प्रकारची प्राकृत सृष्टी म्हणजे उपादान. बाकी जे वैकृत सृष्टी आपण पुढे ऐकणार आहोत ते बनण्याकरता
जे प्राकृत सृष्टी त्या ठिकाणी 6 प्रकारची दिली आहे, ही उपादान आहे म्हणजे सामग्री आहे. भगवंताने सामग्री आणून दिली कुणाला? ब्रह्मदेवाला. आणि काय म्हटले आता पुढची जी सृष्टी आहे ती तुम्ही उत्पन्न करा. तर ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये काय काय आहे पुढे आता आपल्याला ऐकायला मिळेल. काय बनवलं बरं ब्रह्मदेवाने? तर सांगितले ब्रह्मदेवाने 3 प्रकारची सृष्टी बनवली. या 6 प्रकारच्या प्राकृत सृष्टीमधून ती वैकृत सृष्टी बनवली. तर त्याच्यामध्ये सांगितले पहिलं आहे स्थावर, दुसरं आहे तिर्यक म्हणजे हा जंगम तिर्यक. त्याच्यामध्ये जंगम म्हटलं तर माणूसही येऊन जाईल म्हणून तिर्यक म्हटलंय. त्यानंतर तिसरं जे आहे मानव आणि त्याच्यानंतर कुमार सर्ग, ते आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. मग अशा प्रकारे हे 3 सांगितलं. काय काय आहे? स्थावर, दुसरं तिर्यक आणि तिसरं मानव. स्थावर म्हणजे काय? जे स्थिर आहे. कसं स्थावराचं लक्षण सांगितलंय ते म्हणतात की रजो भाजो भगवतो लीलेयम हरिमेधसः सप्तमो मुख्य सर्गस्तु षड्विधः तत्स्थुषाम च यः. याच्यामध्ये स्थावराचं लक्षण खालच्या 19व्या श्लोकामध्ये केले बघा. काय म्हणतात? वनस्पत्योषधिलता त्वक्सारा विरुधो द्रुमाः उत्स्रोतस्तमसः प्राया अंतस्पर्शा विशेषणः. म्हटलेलं आहे की स्थावर जे आहेत ते म्हणजे झाड, यांचं लक्षण सांगितले जे स्थिर आहे. कसं आहे? उत्स्रोत म्हणजे ते खालून अन्न ग्रहण करतात आणि वरून सोडतात, म्हणजे वरून त्या ठिकाणी ती त्याज्य वस्तू आहे ती सोडतात. जसं माणूस वरच्या मुखामधून त्याला ग्रहण करतं आणि जी त्याज्य वस्तू आहे ती अधोभागामधून विसर्जित करतो. परंतु झाड जे आहेत म्हणजे जे स्थावर आहेत ते खालून आपलं द्रव्य ग्रहण करतात, मुळापासून घेतात ना अन्न आधी त्यांचं. तर अन्न तर पानामध्ये बनतं, पण कसं बनतं? खालून त्यांना द्रव्य पोषक नाही गेले तर कसं बनणार? आणि त्याच्यामधून जे त्याज्य वस्तू आहे ते झाडाच्या सालामधून किंवा पानामधून ते विसर्जित करतात. मग अशा प्रकारे हे पहिलं लक्षण सांगितलं. त्याच्यामध्ये म्हटले तम म्हणजे एकदम जड म्हणजे आपण कोणाला जड म्हणतो? जे हलतच नाही. माणसाला पण आपण म्हणतो काय जड आहे. जड म्हणजे काय? जे हलतच नाही, हलूच शकत नाही. तसं झाड जे आहेत ना ते जड म्हटले शास्त्राने, म्हणजे एकदम तम जड, हलूच शकत नाही. तर झाडं कुठे हलतात बरं? नाही हलत ना. आम्ही हलून दाखवू ना तुम्हाला. ते त्यांचं हलतात का आणि चालतात का आपल्यासारखं? नाही ना. इथले तिथं नाही होत असं. झाडं कधी चालत नाही म्हणून ते जड आहेत. मग अशा प्रकारे पुढे सांगितले प्राय अंतस्पर्श. तिसरं लक्षण या स्थावरांचं सांगितलं की ते अंतस्पर्श म्हणजे संवेदनशील आहेत. म्हणजे असं नाही की दगडासारखे नाही आहेत, ते संवेदना आहेत त्यांच्यामध्ये. त्यांना सुद्धा दुखतं, त्यांना सुद्धा लागतं, त्यांच्यामध्ये पण भावना असतात एवढ्या प्रकारच्या. म्हणजे ज्या त्यांच्या हिताहित आहेत त्यांना तेवढं तर आहे त्याची जाणीव. म्हणून तर रात्री झाडाला हात लावायचा नाही वगैरे जे आपण म्हणतो ना. का म्हणतो? कारण ते झोपतात म्हणजे त्यांना हात लावला की झोप मोड होते. आपल्याला झोपेतून उठवला कसा राग येतो, झाडांना येत नसेल का? त्यांच्यामध्ये त्या संवेदना आहेत. किंवा बघा ते एक लाजाळूचं झाड आहे माहित आहे ना. हा, त्याच्यामध्ये ती संवेदना आहे. बरोबर. हात लावला की पानं मिटून जातात. काही फुलं पण अशी आहेत बरं का, ते उमललेले असतात, त्याला हात लावला की त्याची परत कळी बनते आणि थोड्या वेळात परत उमलतं ते. परंतु हात लावलेलं त्याला आवडत नाही, म्हणजे ते लाजून जातं. म्हणजे त्याच्यामध्ये ती संवेदना आहे. तर यासाठी म्हटलं की ते संवेदनशील आहेत. हे जे स्थावर आहेत ते संवेदनशील आहेत. आणि हे जे स्थावर आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेत एकूण 28 प्रकारचे. किती? स्थावर जे आहेत ते 28 प्रकारचे. ते कोणते आहेत ते आपण ऐकूयात. काय आहे तर त्यांनी सांगितले की वनस्पती औषधी लता त्वक्सारा विरुधो द्रुमाः. वनस्पती 28 नाही 6 प्रकारचे. आपल्याला पुढचा प्रसंग आहे त्याच्यामध्ये 28 आहे. तर हे जे आहे 6 प्रकारचं सांगितलंय. वनस्पती म्हटलंय. वनस्पती म्हणजे काय? वनस्पती हा नाही, त्याच्यामध्ये प्रकार वनस्पती आणि औषधी याच्यामध्ये फरक सांगितला इथे. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, विरुध आणि द्रुम. तर सगळ्यात पहिलं आहे वनस्पती. तर वनस्पती जे आहे ते काय आहे
वनस्पती त्याला म्हणायचं ज्या ठिकाणी की बघा झाड असे आहेत ज्याला फुल तर नसतं पण फळ येतं. कोणतं कोणतं त्याच्यामध्ये जसं म्हणजे मोहर आपण म्हणतो ना, त्याला मोहर आला किंवा बार आला, तर त्याला मोहर येत नाही, बार येत नाही, फुलं येत नाही, त्याला सरळ फळच येतात. जसं की याच्यात उदाहरण म्हणून दिले, जसं गुलर म्हणजे औदुंबराचं जे झाड आहे त्याला फुल येत नाही पण फळ येतं. आणखी म्हटले जसं वडाचे झाड येतं, वडाला फुल नसतं. पिंपळाचे झाड आहे त्याला सरळ फळच लागतात, छोटे छोटे फळं. असे जे काही तुम्हाला आणखी आठवत असतील ते सगळे याच्यामध्ये येतात. जे कसे आहेत, वनस्पती आहे. वनस्पती म्हणजे त्या ठिकाणी बिना फुलाचे फळं देणारी झाडं. याच्यानंतर म्हटले औषधी म्हणजे असे पिकं, जसं आपण शेतामध्ये पिकं घेतो ते फक्त काय करतात, एकदा फळ देतात आणि स्वतः नष्ट होऊन जातात. जसं ज्वारी आहे, एक कणीस आलं, तोडलं तुम्ही, त्यानंतर ते झाड मरून जातं. बाकीचे जेवढे आहेत तुम्ही पिकं घेणारे ते कसं आहे, त्या ठिकाणी एकदा फळ देतात आणि त्यानंतर त्याचं काही काम राहत नाही, ते मरून जातं झाड. अशा प्रकारे त्यांना औषधी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर लतामध्ये आपण जसं कोणतेही वेल घ्या, वेल जी की दुसऱ्याच्या आधारावर त्या ठिकाणी चढते, झाडावर चढते, किंवा तुम्ही आधार काही दिला तर ती चढते. स्वतःला तिला चढता कुठे येत नाही, तिच्यामध्ये ते सामर्थ्य नाही, तर जी लता आहे ती दुसऱ्याच्या आधारावर चढते. मग अशा प्रकारे या वेलींचे वर्णन केलं. त्याच्यामध्ये काय काय ब्राह्मी, गिलोय, इथे असे औषधच आहेत. ब्राह्मी लता, गिलोय म्हणजे गुळवेल, आणखी काही काही लता आहेत तुमच्याकडे घरी लावतात ना, ते भोपळे सगळं, कारले, जे काही आहे ते सगळं. भोपळे, बरं ठीक, सगळ्या भाज्या गोळा केल्या. याच्यामध्ये त्या ज्या वेली आहेत त्यांचं वर्णन आहे. मग ह्या ज्या आहेत पुढे म्हटले त्वक्सार म्हणजे असे झाडं ज्यांची जी साल आहेत त्या फार कठीण आहे, तुटत नाही, एकदम कठीण आहे. जसं बांबू, बरोबर आहे ना, बांबूचं साल कसं एकदम कठोर आहे, कठीण आहे, तर त्यांना त्वक्सार म्हणतात. तर त्वक्सार जे आहे ते 4थ्या प्रकारात येतात. 5वा जो आहे ते म्हटले विरुध म्हणजे अशा वेली ज्यांचे फळं फार मोठमोठी असतात, त्याच्यामुळे ते वरती कुठे चढत नाही. त्यांना तुम्ही आधार जरी दिला तरी ते चढत नाहीत फार कुठे. हा बरोबर. टरबूज, डांगर भोपळा, चिक्की भोपळा, अजून टरबूज, खरबूज आदी जे आहे ना ते सगळं त्यामध्ये येऊन जाईल. जे की फार उंच कुठे चढत नाही, ते खाली जमिनीवर सपाट पसरतात, कारण की त्यांची फळं फार मोठी मोठी असतात. अशा प्रकारे यांना विरुध नाव दिलेलं आहे. बघा, सगळ्याचं वर्णन केलं आपल्या शास्त्रात. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने निर्माण केलं काय, द्रुम म्हणजे असे झाडं जे की सीजन मध्ये फळं देतात, म्हणजे एकदा फळ देऊन मरून जात नाही, त्यांना फुलं पण येतात. बघा, म्हणजे जे झाड आहे त्याच्या आधी आपण वनस्पती वर्णन केलं होतं. वनस्पती पण अशा आहेत जे की सीजन मध्ये दरवर्षी फळं देतात, परंतु त्यांना फुलं नाही. बाकीचे असे आहेत द्रुम म्हणजे ते झाडं ज्यांना फुल येतात, फळही येतात आणि ते दरवर्षी सीझन मध्ये देतात, एकदा फळ देऊन मरून जात नाही आणि त्यांना फुलं सुद्धा येतात. जसं आंबा आहे, बाकी चिक्कू आहे, चिंच आहे, जे काही ज्याला बार येतो, पेरू वगैरे, जे काही फळं आपल्याला बाकीचे मिळतील ते सगळे त्याच्यामध्ये ग्रहण करायचे. हा, द्रुम हे नाव आहे त्यांना. अशा प्रकारे हे 6 या ठिकाणी स्थावरांचं वर्णन केलं. स्थावर. याच्यानंतर म्हणाले दुसरं जे आहे प्रकार, त्याच्यामध्ये तिर्यक योनीचं वर्णन केलं. तिर्यक त्या ठिकाणी जंगम म्हणा, परंतु तरी त्यामध्ये मनुष्य येत नाही. मनुष्याला सोडून बाकी जे जंगम आहेत फिरणारे, तर त्यांचं वर्णन काय आहे म्हणतात, गौरजो महिष कृष्ण सुकरो गवयोरुरु द्विषफा पशवश्चे मे अविरुष्ट्रश्च सत्तम, असे 28 सांगितलेत. तर त्याच्यामध्ये 3-4 श्लोक आहेत. 21, 22, 23, 24 अशा 4 श्लोकामध्ये या सगळ्यांचे नाव वर्णन केलं. तर बघा, त्याला मराठीत नेमकं काय काय म्हणतील आपल्याला एवढं नाही सांगते, चला जेवढं आपल्याला जमते त्याच्यामध्ये पण त्यांनी प्रकार केले. असे प्राणी जे 2 नखेचे आहेत. 2 नख असतात ना, 2 नख, 1 नखे असतात ना गाय बैलांना. हा, तर ज्यांना 2 नख आहेत त्यांचं आधी त्या ठिकाणी वर्णन केलं. जशी गायीला 2 नख असतात ना, गायीचं वर्णन केलं. पुढे म्हणतात अजा म्हणजे बकरीला पण मला वाटतं असतात ना 2 नख असतात. त्यानंतर महिष म्हणजे म्हैस. त्याच्यानंतर कृष्ण म्हणजे मृग म्हणजे हरिण. त्याच्यानंतर म्हणले
सुकर म्हणजे डुक्कर, त्याला सुद्धा 2 नखे नखे. असतात. त्यानंतर गवय, गवय म्हणजे नील गाय, ती जंगली गाय असते, वन गाय, जी की पाळत नाही, ती वन गाय असते, तर त्याला नील गाय म्हणतात, ती गवय. त्यानंतर रुरु, रुरु नावाचा एक हरिणच आहे, तो वेगळ्या, त्याला सांबर वगैरे म्हणू शकतो आपण, सांबर हा काळवीट वगैरे, हा ठीक आहे. नाही, तर ते रुरु नावाचा एक मृग आहे, तर त्याला त्या ठिकाणी 2 नख असतात, त्याचं पण वर्णन केलं. याच्यानंतर म्हटले अवी आणि उष्ट्र. अवी आपण कोल्हा म्हणू शकतो याला, त्याचं म्हणजे शोधूनही मला एवढं विशेष नाही, सापडलं कोल्हा. नाही त्याचा अर्थ. तरी भेडी म्हणतात, मग भेडीला मला वाटते कोल्हाच. त्याला असतात का 2 नख असतात? 2च नखे. 2च नखे असतात ना, मग 2च नखे असतील तर ती इथे येईल. जर 5 नख आहे तर पुढे येईल. नाही 2च येतात. हा, मग ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे हे आहे उष्ट्र म्हणजे उंट, उंटाला पण 2 नख असतात. तर मग हे जे 2 नखावाले जेवढे प्राणी आहेत हे सगळे वर्णन केले. याच्यानंतर आता एकशफ, एकशफ म्हणजे एका नखाचे, जसं गाढव, घोडा. त्याच्यानंतर काय म्हटले, एकशफामध्ये खरं अश्व, हा खरं म्हणजे गाढव, अश्व म्हणजे घोडा, अश्वतर म्हणजे खेचर. खेचरावर बसले तुम्ही बद्रीनाथ तिकडे गेल्यावर, ते खेचर असतात. गाढवामध्ये खेचरामध्ये फरक आहे. तर मग हे अश्वतर. त्यानंतर गौर, गौर म्हणजे गोर मृग, हे वेगळ्या प्रकारचा एक मृग आहे. मृग म्हणजे हरिणच, आणखी त्याला गौर मृग म्हटलं इथे. त्यानंतर शरभ, शरभला शरफ असं म्हटलेलं आहे. शरफ म्हणजे नेमकं काय आहे तर ते माहित नाही एवढं. एकाच गौर म्हणजे शहामृग आहे. शहामृग का? शहामृगाला एकच नख मोरासारखा आहे, असते. मोठा प्राणी. एकच, पण तो पक्षी आहे का मग? का प्राणी आहे? आणि पक्षी आहे. पक्षी आहे, मग त्याला इथं नाही म्हणता येणार, कारण पक्ष्यांचं वेगळं वर्णन आहे. हे प्राणीच आहे. असं जे शरफ म्हणजे असा काहीतरी एका नखाचाच प्राणी आहे. ते असं नाकाला नसतं का ते? असं गेंडा. त्याला एकच नसते. पायाचं, हा. मग तुम्ही ग्रहण करा जो आहे तो. त्यानंतर म्हटले चमरी, चमरी पण एक गायीचा प्रकार आहे. ते गायीसारखाच आहे, तर तो आपल्याकडे नाही सापडत, बहुतेक वनामध्येच आहे. तर चमरी नावाची ती गाय. त्यानंतर एकशफ, हे सगळे जे आहेत या सगळ्यांचं वर्णन केलं. त्याच्यानंतर म्हटले पंचनखान पशून. आता हे तर मी ऐकवलं, म्हणाले पंचनखान म्हणजे 5 नख असणारे जे पशु आहेत, मी त्यांचं आता वर्णन करतो. काय आहेत ते? तर म्हणतात श्वा, श्वा म्हणजे कुत्रा, कुत्र्याला 5 नख असतात, बरोबर. त्यानंतर शृगाल म्हणजे गिधाड, त्याला सुद्धा 5 नख असतात. पुढे म्हणले वृक, वृक म्हणजे भेडिया म्हटलेलं आहे. मग भेडियामध्ये कोल्हा येईल की कोल्ह्या, लांडगा, हा बरोबर बरोबर, लांडग्याला 5 नख असतात. मग आधी जे तुम्ही म्हटले ना कोल्हा, ते बरोबर आहे. मग तिकडचं ते कोल्हा आणि इथलं जे आहे हे लांडगा. त्यानंतर म्हटले व्याघ्र, व्याघ्र म्हणजे वाघ, वाघाला 5 नख असतात. मांजर, मार्जार, संस्कृत मध्ये मार्जार म्हणतात. त्यानंतर शश म्हणजे ससा, आणि त्यानंतर शल्कलौ. अशा प्रकारे हे नाव दिले. शल्कलौ म्हणजे साही नावाचा एक प्राणी आहे. साहीला काय म्हणायचं मराठीत? असं काहीतरी ग्रहण करा ज्याला की 5 नख आहे. शहामृग नाही, त्याला 3 आहेत नख. पण ते पक्षी झाला ना पक्षी शहामृग. 3 नखाचं त्याच्यामुळं प्राणी. हे प्राण्यांचंच चाललंय, पक्षी अजून पुढे येणारच. पुढे म्हटलंय की सिंह, सिंह नावाचा प्राणी, ह्याला सुद्धा किती नख आहेत? 5 नख आहेत. त्यानंतर कपी म्हणजे माकड, कपी म्हणजे माकड, त्याला सुद्धा 5 नख आहेत. गर्ज म्हणजे हत्ती, गज, तो हत्तीला सुद्धा किती नख आहेत? 5 नख आहेत. तुम्ही पाहिलं असेल, बारीक पाहिले ना, हा आहे ना, छोटे 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 नख असतात. एक पाय तो खूप मोठा आहे, त्याचा पंजाही मोठा आहे, परंतु नख खूप छोटे छोटे असतात. हा. त्यानंतर कुर्म, कुर्म म्हणजे कासव, कासवालाही 5 नख. त्यानंतर गोधा, गोधा म्हणजे गोह नावाचा एक प्राणी आहे, त्याला सुद्धा 5 नख असतात. आणि पुढे मकरादी म्हटले मगरादय, तर मकर जी आहे मगर, तिला पण 5 नख असतात. तिचा जो पंजा असतो ना, तर त्यालाही 5 नख आहेत. त्याच मकरादय म्हटले. त्याच्यामध्ये आणखी खूप प्राण्यांची यादी आहे,
त्याच्यामुळे असं नाही की फक्त मगरीलाच धरायचं, त्याच्यामध्ये बाकी जलचर प्राणी पण बरेचसे येऊन जातात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने यांना निर्माण केलं. याच्यानंतर म्हणाले की पुढे आता ब्रह्मदेवाने निर्माण केलं काय म्हणतात, कंक. कंक नाव, आता पक्ष्यांचं वर्णन करतात. कंक म्हणजे बगळा, बगळ्याला निर्माण केलं. गृध्र, गृध्र म्हणजे गिद्ध नाही, गिधाड तर आपलं पहिलं झालं ना ते. गिधाड पक्षी आहे की प्राणी आहे? पक्षी आहे का? मग त्याच्या आधीचं जे शृगाल आहे त्याला काहीतरी वेगळं नाव असेल. मग असो, तुम्ही काहीतरी ग्रहण करा. गृध्र म्हणजे गृध्राला आता इथे मग गिधाड म्हणा. त्याच्यानंतर वट म्हणजे बटेर नावाचा पक्षी आहे, त्याचं ग्रहण केलंय. त्यानंतर बाज, बाज पक्षी म्हणजे तो फार बघा उंच उंच उडतो. हा हा चालेल. तर हे जे पक्षी आहे त्याला ग्रहण केलं, बाज पक्षी. याच्यानंतर म्हटले भास. भास नावाचं पक्षाचं नाव भासच लिहिलंय, भासच आहे सगळीकडे. मग त्याचं नाव काय असेल काय माहिती मराठीत. असो, त्यानंतर पुढे म्हणाले भल्लुक म्हणजे उल्लू असेल, उल्लू, घुबड, घुबड पक्षी. त्याच्यानंतर म्हटले मोर, तर मोराचे वर्णन केलं. पुढे म्हणता हंस, सारस पक्षी. त्यानंतर चाकवत पक्षी. त्याच्यानंतर कावळा आणि उल्लू पण म्हटलंय, मग ते पहिलं नसेल. भल्लुक जे आहे त्याला वेगळं काहीतरी नाव आहे बघ. आणि हे जे घुबड आहे याचं वर्णन वेगळं केलंय. अशा प्रकारे हे खगाहा, खगाहा म्हणजे पक्षी. तर असे सगळे हे पक्ष्यांचे या ठिकाणी वर्णन. यांना जे उडणारे जे आहेत, जेवढे उडणारे प्राणी जेवढे उडणारे आहेत ते सर्व पक्षी आहेत. याच्यामध्ये उडणारे बाकी, आता एवढे तर कमी नावं दिलेत ना, एवढ्यांचं नाव कुठे देत बसणार आहेत. पण तुम्ही असं ग्रहण करा, जेवढे उडणारे चिमणी वगैरे जे जे काही आहे ते सगळे पक्षी आहेत. यांचं निर्माण त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं केलं. याच्यानंतर पुढे वर्णन आलेलं आहे की आता बघा भगवंताने ब्रह्मदेवाने काय केलं. याच्यामध्ये बघा वर्णन एक आपलं राहिलं की जसं स्थावराचं लक्षण केलं होतं, स्थावर कोणाला म्हणायचं, तसंच तिर्यकाचंही लक्षण केलं. म्हणजे तिर्यक योनी आहे. तिर्यक योनी म्हणजे आता आपण जे वर्णन केलं, तर तिर्यक योनीमध्ये याचं वर्णन केलंय की हे जे आहेत ते कसे आहेत. अविद, अविद, अविदो भोरी तमसो घ्राणज्ञा हृदय वेदिनः. हे जे आहेत अविद्य म्हणजे ज्यांना काही माहित नाही, बुद्धीने एकदम अज्ञानी, ज्यांना बुद्धी ठेवण्यासारखं असं काही नाहीच दिलेलं देवाने, अविद्या आहे. त्यानंतर भोरी तमस म्हणजे एकदम जड, भोरी एकदम भयंकर अज्ञानी, त्यांच्यामध्ये अज्ञानच भरलेलं आहे. त्यांना काही कळत नाही, आकलन शक्ती नाही, कशाच प्रकारची त्यांना काहीही कळत नाही. असे जे आहेत ते अगदी जड आहेत, ज्यांना काही फक्त बघा म्हणजे 4 गोष्टी आहेत पशुसाठी: आहार, निद्रा, भय आणि मैथुन. आहार म्हणजे खायचं, निद्रा म्हणजे झोपायचं, म्हणजे भूक लागली खायचं, बाहेर जर जायचं लागलं तिकडे गेले, त्याच्यानंतर झोप लागली झोपले. त्यानंतर आहार, निद्रा, भय, भीती वाटते त्यांना, आणि मैथुन म्हणजे मिथुन करायचं, प्रपंच विस्तार करायचा. या 4 गोष्टी या पशूंसाठी आहेत. आणि बघा मग काय म्हटलंय शास्त्राने, या 4 गोष्टी पशुसाठी आहेत. आणि याच 4 गोष्टी जर मनुष्य करत असेल तर तो कोण आहे? मग पशु आहे, पशुतुल्य आहे. याच्यानंतर यांचं लक्षण अजून केलं तर ते म्हणाले की हे जे आहेत हे त्या ठिकाणी घ्राणज्ञा हृदय वेदिनः म्हटलंय. घ्राणज्ञा, घ्राणज्ञा म्हणजे घ्राणेंद्रियाच्या द्वारे त्यांना बरंचसं काही कळतं. म्हणजे आपण म्हणतो ना ते श्वान पथक वगैरे, तर कुत्र्यांना मांजरांना वगैरे वासाद्वारे सगळं कळतं. वासावरून सगळं काही ते ओळखून घेतात. म्हणजे एकदम त्यांच्याकडे मिळालेली ती भगवत शक्ती आहे, जे की माणसाला कळत नाही ते त्यांना कळतं. तर घ्राणज्ञा आणि हृदय वेदिन म्हणजे, हृदय वेदिन म्हणजे ज्यांना उद्याचं काही कळतच नाही कशाचं, म्हणजे दूरदर्शिता नाही त्यांच्याकडे, एकदम अभाव, दूरदर्शितेचा एकदम अभाव, त्यांना काही कळत नाही. म्हणजे उद्या काय करायचंय, म्हणजे आपलं कसं असतं नाही का की चला आज थोडंसं कमी वापर म्हणजे उद्या पण आपल्याला याचा उपयोग होईल, 2-4 दिवस जास्त पुरेल असं इच्छा होईल. पण ते पशु लोकांना काही कळत नाही त्याचं, उद्याचं काय होईल यांना काही घेणं देणं नाही, उद्याचं काही घडीभरच्याचंही घेणं देणं नाही. अशा प्रकारे हे पशु आहेत. माणसाला
भरपूर मोठं घेणं देणं असतं. केवढं घेणं देणं असतं. चला म्हणजे ते आहे म्हणून तर माणूस आहे, नाहीतर मग थोडा तरी फरक पाहिजे ना. मग अशा प्रकारे यांना काही कळत नाही. हृदयवेदीनं दूरदर्शितेचा एकदम अभाव. अशा प्रकारे हे झाले तिर्यक योनी. याच्यानंतर म्हणाले आता आले मनुष्य. मनुष्यांचं वर्णन करताना सांगितलंय की मानव जे आहेत यांचं कसं आहे, हे सत रज आणि तम हे जे 3 गुण आहेत ना, याच्यामध्ये बाकीचे आतापर्यंत जे आपण जेवढ्याचं वर्णन केलं हे सगळे तामसिक गुणापासून बनलेले आहेत. तमप्रधान आहे यांचं शरीर, तमप्रधान यांचं बाकी सगळं जे काही आहे ते तमप्रधान आहे. आणि मनुष्य जो आहे तो रजप्रधान आहे. राजसिक गुण माणसामध्ये अधिक आहे. म्हणजे जर सात्विक गुण जर अधिक असेल तर तो देवता बनून जाईल ना, देव बनून जाईल. त्याच्यामुळे ना तो सात्विक आहे ना तो त्या ठिकाणी अधिक तामसिक आहे. जर अत्यधिक तामसिक बुद्धीचा माणूस आहे तर तो समजायचा तो माणूसच नाही, तो कसा आहे, पशुच आहे. मग हा जो माणूस आहे त्याला राजसिक गुण प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने बनवलं, सुंदर प्रकारे बनवलं. याच्यामध्ये राजसिक गुणाच्या प्राधान्य, ज्याला की बुद्धी आहे, विवेक आहे, स्वतःला त्या ठिकाणी विचारशीलता आहे, अनेक जन्माजन्मांतरीचं तो विचार करू शकतो, ग्रहण करू शकतो, व्यवहार करू शकतो, अनेक प्रकारचं जे जीवनचर्या आहे त्याला त्या ठिकाणी अंगीकारू शकतो. आणि सर्वात विशेष आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मनुष्य त्या ठिकाणी कर्म उपासना ज्ञानपूर्वक त्या ठिकाणी आत्मस्वरूपानुभूती प्राप्त करू शकतो. आत्मस्वरूपाचं चिंतन करून करून मोक्षापर्यंतची साधनं प्राप्त करू शकतो, जीवनमुक्त होऊ शकतो. त्याच्याकडे असलेलं हे फार मोठं वैभव आहे. या प्रकारे हे मनुष्यांना बनवलं. हे झालं मनुष्यापर्यंत हे 9वा हा सर्ग झाला, सृष्टी तयार झाली. याच्यानंतर पुढे 10वा कुमार सर्ग म्हटलेला आहे, म्हणजे कुमारांना बनवलं. हे जे लोक आहे ना, हे ते कसं आहे, मर्त्य लोक आहे आणि देवलोक. तर मर्त्यलोक आणि देवलोकाच्या मध्ये एक लोक आहे, ते लोक म्हणजे कुमार लोक. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने स्वतंत्र बनवलं, जिथे की कोण राहतं, सनत कुमार आदी राहतात. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे जे 4 ऋषी आहेत ते त्या कुमार सर्ग लोकामध्ये राहतात. हे अशा प्रकारचं हे 10 सर्ग आणि विसर्ग, 10 प्रकारची ही सृष्टी रचना झाली. याच्या पुढे आता देवलोकाच्या सृष्टीचं वर्णन करतात. देवतांना पण बनवलं ब्रह्मदेवाने, कारण त्यांची पण गरज आहे ना, हे सगळं सांभाळावं लागतं. मग अशा प्रकारे या ठिकाणी आता ब्रह्मदेवाने देवता बनवले. देवलोक बनवत असताना सगळ्यात पहिले त्यांनी देवता बनवले. देवता कोणकोणते आहेत, इंद्र, चंद्र, कुबेर आदी जेवढे आहेत ते सगळे देवता यामध्ये येतात. देवतांना बनवलं. याच्यानंतर म्हणतात पितृलोक बनवला. त्याच्यानंतर म्हणतात असुर बनवले. त्यानंतर गंधर्व बनवले, अप्सरा, गंधर्व आणि अप्सरा एक सोबत. त्याच्यानंतर यक्ष, राक्षस बनवले. याच्यानंतर सिद्ध, चारण, विद्याधर गण बनवले. याच्यानंतर भूत, प्रेत, पिशाच बनवले. यांची पण गरज आहे ना. पुढे म्हणाले की याच्यानंतर आता किन्नर आणि किम पुरुष, अश्वमुख आदी हे सगळे देवसृष्टी जी आहे ती 8 प्रकारची आहे. आणि याला ब्रह्मदेवाने सगळ्यात शेवटी बनवलं. पहिलं बनवलं काय, वृक्ष आदी ह्या सगळ्या योनी बनवल्या. त्याच्यानंतर प्राणी बनवले, पक्षी बनवले, मनुष्य बनवला आणि शेवटी देवतालोक आदी हे सगळं बनवलं. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीची ही जी रचना आहे ही ब्रह्मदेवाने केली. आणि या ब्रह्मदेवाने केलेल्या सृष्टी रचनेला पाहून, त्यामध्ये विशेष करून मनुष्याला पाहून भगवान परमात्मा अत्यंत प्रसन्न झाले. आनंद वाटला की हा खूप छान आहे. आता भगवंताचं जे स्वतः त्यांनी अवतार धारण करण्याचं, किंबहुना या सृष्टीला रचना कशासाठी करायची, याचं प्रयोजन काय आहे हे सिद्ध होईल असं वाटलं. कारण की या ठिकाणी आता भगवान अत्यंत सुखपूर्वक, आनंदपूर्वक अवतार धारण करून येऊ शकतात. त्यांच्या अवताराची जी प्रयोजनं आहेत ती जी लीला आहे त्याला ते संपन्न करू शकतात. अशा प्रकारे हे संपूर्ण 10 प्रकारची जी सृष्टी आहे याचं वर्णन करून त्या ठिकाणी हा अध्याय संपला. हा जो अध्याय आहे हा कितवा आहे, 10वा अध्याय, 3ऱ्या स्कंदाचा 10वा अध्याय. आता पुढे येईल 11 म्हणजे 11वा अध्याय, ज्याच्यामध्ये बघा भगवान परमात्म्याने मन्वंतरादी जेवढे बनवलेले आहेत ना याची जी कालगणना आहे, म्हणजे हे कसं काय झालं बरं, काल कसा ठरवायचा कसा,
म्हणजे हा एक दिवस कसा म्हणायचा, याला परत महिना कसा, पक्ष कसा, सप्ताह कसा म्हणायचा, हा महिना कशावरून झाला, हे वर्ष कसं काय बनलं, हे युग कसे काय बनले, युगानंतर हे जे आयुष्य ठरलेलं जातं हे माणसाचं, या देवाचं, ब्रह्मदेवाचं, असे जे सगळे बनवलं गेलेलं आहे ह्याची कालगणना आहे. जसं आपल्याकडे असतं ना सेकंद, मिनिट, तास, हे जे आहे ही जी वेळ आहे ही कशामुळं घडली गेली, कशा प्रकारे बनली गेली, तर ही जी कालगणना आहे, आपण म्हणू सेकंद, मिनिट, हे तर इंग्रजांनी आणलेलं आहे, इंग्रजांच्या काळापासून आलेलं आहे हे, आणि मग त्यांनीच घड्याळ बनवलं वगैरे वगैरे. परंतु ही गोष्ट एकदम चुकीची आहे. इंग्रजांनी कसं काय बनवलं, याच्या आधी का आपल्याकडे घड्याळ नव्हतं का? बघा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते, काय, उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. माऊलींनी कधी लिहिली ओवी? 12व्या शतकामध्ये ना. तर त्यावेळी गेले जवळजवळ 900 वर्षापूर्वी माऊलींनी हे घटिका यंत्र तैसे म्हटलंय. घड्याळ, घटिका यंत्र म्हणजे घड्याळ, घड्याळाला संस्कृतमध्ये घटिका यंत्र म्हणतात. तर घड्याळाचं जे यंत्र आहे ते जसं फिरत राहते, अर्थात घड्याळ त्यावेळी सुद्धा होतं. मग इंग्रज तर फार उशिरा आले ना, मग घड्याळाची शोध खरं तर त्यांनी आपल्याकडूनच उधार घेतला आणि बनवलंय. मग तुम्ही म्हणाल की त्यांनी बनवलं, पण चला, घड्याळ जे बनलंय अर्थात वेळ जी आहे, कालगणना अनादी काळापासून, अनादी म्हणजे काय, ही वेदाची गणना आहे. जसं आपण काल विचार केला होता ना, ज्योतिषशास्त्र आहे, तर ज्योतिषशास्त्रामध्ये मोजलं जातं ना, हे तुमचा मुहूर्त कोणता, घटी कोणती, निमिष कोणता, हे सगळं जे बनवलं जातं, ही जी कालगणना आहे ती अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि ही वैदिक आहे. तर हे कसं आहे, ते काळ कसा ठरवला जातो, कशा कशाला मिळून काय काय बनतं, तर ह्याचं सगळ्याचं वर्णन आपण उद्या ऐकणार आहोत. अशा प्रकारे आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या श्रीचरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.